Gỡ chiều này chiều này ăn chiều जग नाही bà siwa chiều ăn siwa chiều này ăn siwa काही असं हे कोणी आपल्या अनुभवाची संगती जगजोगी जग एवढा जग जड आहे काय सोनं जड आहे जड आणि पृथ्वी बी जड पाणी बी जड अग्नी जड वायू जड सूर्य बी जड जीव नाही सूर्य जड आहे तुम्ही कळत तुम्हाला तुम्ही मळे नाही माणसं नाही हा जस जिक करे तुम्ही कपडे नाही कापसाचे तस तुम्ही जाणणारे न जाणणारे नाही हे मन हे मड न जाणणारे मन श्वास हे सगळे न जाणणारे आणि तुम्ही जाणणारे देवाचे असं तुकाराम तुम्ही देवाचे का तुमच्या बापा माये हे आपल्याला शिकवलेलं आहे तुमचं नाव काय जाधव 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 तर आपण चैतन्य मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातना भगवान सांगते की जीव माझा अंश आहे देव म्हणायला लागला देव तू माझा लाडका अंश आहे आपण लाडके देवाचे म्हणून आपल्यापेक्षा जग चांगलं नाही आपल्यापेक्षा देव बी बरोबरीच आहे मूर्ख कारण देवापेक्षा चांगला देव आहे आणि देवाला वाटतं टोक्यात निष्ठीच्या जीवाला देवचा सोनं चांगलं नाही देवापेक्षा त्यांना का घालण्यात पाया चांगलं आहे का सगळ्यापेक्षा चांगला देव आहे त्याच्यामुळे सगळे जिते तुम्ही का जिते देवामुळं जिथे ते चांगले आणि तुम्ही मेलेले असले जिथे कामुळे जिथे जीवामुळं आहेत का देवामुळं का झाडामुळं जर तुम्ही खरं मानता आणि जीव तुम्ही देव तुम्हाला व्याप्रमाणे देव म्हणतो की जीव अवघे देव देव काय म्हणतो जीव अवघे देव सगळे जीव देव आहे
तस म्हणून आपण देवाचे आहोत का बापाचे? देवाचे. आडनाव काय आपले? तुमचं आडनाव काय? आडनाव सांगा. तुमचं घोलप. घोलप सुख घोलप ढोलप तुम्ही नाही. घोलप बी नाही तर ढोलप बी नाही. मग तुम्ही जीव अवघे देव म्हणजे तुम्ही तुम्हाला ओळखा. तुम्ही साधू संतांना तुमच्याबद्दल म्हणलेलं आहे की जगदोगी जगाचा उपयोग करा. जगाचा उपयोग करा. एक संपादन सावरू नका आणि देवप्राप्तीसाठी जगाचा उपयोग कशासाठी करायचा? देवप्राप्तीसाठी. का सावडायसाठी का मोठं म्हणून घ्यायसाठी? जीव जीवामुळं देवामुळं चांगला आहे का जगामुळं? देवामुळे. जीव कोणामुळं चांगला आहे? देवामुळे. मग जीव दिसतो का? नाही. सूर्य चंद्र हे दिसते, जीव दिसतच नाही. अदृश्यम भाव रूपस्य असा जीव आहे. जीव लय चांगला आहे. आणि जीवानं काय काय करा? देवाला जागोवा आणि जगापेक्षा तुम्ही चांगले देवाचे. तुम्ही काय माणसाचे आहेत का? कोणाचे आहेत तुम्ही? देवाचे. देवा असा जातीवर या झाला. मग तुम्ही कोणाचे सगळे? देवाचे. का मारवाचे? मारवाड्याचे नाही. कोणाचे? देवाचे. सगळे जीव कोणाचे? देवाचे. रडक्या? देवाचेच. रडक्या बी कोणाचे? देवाचे. कमेलेल्या नवऱ्याच्या? नाही, देवाचे. त्याची ते नवऱ्यामुळे येत का? ते तर देवामुळे देत होत. ते तर उताना पाताना होऊन गेलं. आणि ही तर चिठी मग ही चांगली देवाना हिला देवाना कुपुत्री पुत्री कुपुत्री सगळे जीव देवाच्या. सगळे कोणाचे जीव? देवाचे. आणि तुमचं वावर ध्यानात आहे का? ठेव. किती एकर जमीन आहे तुम्हाला? किती एकर आहे? सांगू नका. सांगण्यासारखं नाही. तुम्ही देवाचे आणि देवाचं ध्यान केलं की देवच होत. देव होई जेते देवाचे संगती. पतन पंगती. काय देवाचे. या करण्याच्या सोबतीनं कनिष्ठ होऊ नये. जीवानं जगाच्या नादी लागू नये आणि जीवानं जीवाच्या नादी लागू नये. सगळ्या जीवानं देवाच्या नादी लागाव म्हणजे काय होईल? देव होईल. म्हणजे त्याच्या अंतःकरण त्याला कळलं की मी देवच आहे. बरं का? हा, जीवानं कोणाच्या नादी लागाव? देवाच्या. देवाच्या.
कारण जीव अंतकरणावाला परिच्छिन्न कोण जीव आणि देव मध्ये मायावाला व्यापक ते ईश्वर आहे आणि ब्रह्म मध्ये त्या ठिकाणी मायाच नाव त्याला ब्रह्म म्हणा ते जे चेतन आहे ते ईश्वर बी चेतन आहे तर जीव बी चेतन आहे पण कोण कोणाच्या नादी लागले आणि जीव मनुष्य देहातला लागला नादी जगाच्या बोलत म्हणाल मी माणूस आहे फोटो काढून घ्याला काय काढून घ्या फोटो असं मस्त होत आहे मग जीव मोठा आहे जगापेक्षा कारण जगाला सोडून जीव स्वप्नात जातो हे जीवाला माहित आहे कोणाला सोडून जागृत जगाला सोडून जातो कुठं स्वप्नात स्वप्नाला बी सोडून मायेचा उरावर बसतो मायेला सुद्धा जातो त्याच्या ठिकाणी माया नाही जग नाही जीव नाही काहीच नाही आता ब्रह्म होतो म्हणून मग याच्या करता सर्व मनुष्य देहाच्या जीवानं मनुष्य देहात आल्यावर पुण्य करून स्वर्गाला जाण्यापेक्षा इथं देव प्राप्त ओळखून घ्यावा देव काही दुसरा नाही तुका म्हणे दुजे खंडे तरी पुढे काय हरी आपण नाही देव असं साधू संत आपल्याला शिकवतात आपल्या बापानं शिकवलेलं माईनं शिकवलं हेडमास्टरनं शिकवलेलं कॉलेजनं शिकवलं पैशा करता आपण तीच द्याना आपण साधू संतांना शिकवलेलं ध्यानात घेत साधू संताला आपल्याला देव समजतात साधू संत आपल्याला काय म्हणून जगदोगी जागता जगले जागे नाही आपण जोपर्यंत आपल्याला आपण हे मुळ समजतो करता भक्ता समजतो तोपर्यंत जागल्यावर काय होईल जागता जगदेव राखा काही भाव मग जागल्यानंतर राखा काही भाव अवघात येतो भाव उजावा सकट म्हणजे जे जे काही दिसायला ते देवाशिवाय नाही जे क्षेत्र आहे त्याचं पालन क्षेत्रज्ञ करतो क्षेत्राला सांगतो नाही पालक करतो क्षेत्रामुळं आहे का जाण्यामुळं मग हा जाणणार आहे हा कोणामुळे स्वतः देवामुळे आणि जे कोणामुळे ज्ञान माझं तर आहे जाणणार नाही तर नाहीच नाही आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो समजा तुम्ही हुंडा घेऊन काय घेतलं लग्न केलं कोणा बायकोमुळं तू का तुझ्यामुळं बायको मायामुळे बायको ती त्यामुळं तू ऐकते का तू तिचं ऐकत कोणाला कमून असायला लागले हे ऐकत येते बायको नवरा ऐकतो का नवऱ्याचं बायको ऐकत कसं आहे
तर बायकोचा पण ऐकतो आणि म्हणून बरं तुम्ही पंढरपूरला ते केलेले मग रुक्मिणीचं मंदिर पांडुरंगाचं जोरात एकच खोली आहे का? नाही ते म्हणलं मला काय आता संत पाहिजे. कोण म्हणलं? पांडुरंग देव ते रुक्मिण खूप 3 यायचे असलं त्याची म्हणा मी काय तिच्या इतक्या दिवस नादी होतो आता मी कपड्यावर हात ठेवले विटेवर युगे 28 उत्तराने काय तारीनं भाऊ सिंधू घ्या रे माझी भाग. तारेल भाऊ सिंधू कोणाचा त्याला करायचं असलं त्या आणि त्याला त्याच्यात गटांगळ्या खायच्या निवडून यायचं असलं त्या मतदान करून निवडून ठीक आहे. आणि मत कोणाला बघा जीवापेक्षा शहाणा घेवे जीवापेक्षा जीव शहाणा नाही म्हणून जीवाच्या नादी लागू नये त्याला नादी लागू नये पैशाच्या नादी लागू नये आणि दोस्ताच्या नादी लागू नये देवाच्या नादी लागो कारण पैसा कनिष्ठय जेडे त्याला केव्हा आहे हे कळत नाही. कोणाला पैशाला सोन्याला मी सोने ऐकत होय आणि लोखंडाला कळत नाही लोखंडाला लोखंड कळत नाही सोन्याला मी सोनं कळत नाही. तुम्ही कारण भाव द्या घ्यायला मग कोणाला भाव द्या देवाला कारण तुमची अकल दुरुस्त होईल मग तुम्हाला कळेल की मी देव आहे. काय भाव कोणाला द्या देवाला कारण देवाला आता आपल्याला देव हे जीव देव आहे पण आपल्याला वाटत हे आमच्या जातीचे ते माळी आपल्याला ते मारवण आणि डोकरं तर म्हणून लक्षात ठेवा की देवाला वाटत की सगळं मीच आहे. मी तो वासुदेव कळो येईल विचार आहे ठाऊक सभाग्या संतान ध्यान उभा राहायला चुक उभा राहायला माहित आहे आणि आपल्याला माहित नाही का नाही आपल्याला माहिती नाही काय याचं काय खोट आहे का म्हणून तुम्ही देवाच्या नादी लागा म्हणून ही वारी देवाच्या नादी लागलं तर काय होतं साधू संत सांगते तेव्हा त्या चिंतने बरं आहे का नाही देव होई जे देवाचे संग जो ते देव नका देवाचे संग मला बी झोपले माझ्या एक जीवन मग देव होई जे ते पाठ करा नाही तर पाठ करून घेता पाठ जास्त करू नका अर्थ समजून करा अर्थाविन पोथी वाचू नये झोपून काय काय खाल्लं रात्री घरी
इथं चहा कोण द्यायला लागलं तर जगदोगी जगभोगी नाही जगजोगी जगदोगी दुखावू नका आणि देवाचं नाव घ्या जगदोगी त्याने सुद्धा देव नको म्हणते आम्हाला ते म्हणते देव घ्या जागा होय जग नको असतो म्हणण्या तुला कर नाही जग सोडतो म्हणजे का भांडवल खोटे येते सावली सोडण्यासारखे जीवाच्या दृष्टीनं जग सावली साधले जीवाच्या सावरण्यासारखं नाही सावली सारखं बर का मारवाय जीवाच्या जीव इतका चांगला आहे की जग त्याच्या मानानं सावली सारखा आहे इतका जीव खरा जीव भरतच नाही आणि सावली सिद्धच होत नाही जीव मरतच मरतच जीव न देखे मरण सावली तरी नवी साधी जीर्ण संचित प्रमाण भोगा शुभा जीवाला मरण नाही आणि जगाला अस्तित्व नाही जगाला काय नाही अस्तित्व नाही यानं खरं मानलं ते रोड आम्ही घेतले म्हणले हो फारच उंच्या त्या जगाल्या पैसे कमवायला लागले आणि नेले बी लागले लय विचार झाले काय विचार झाले साधू संता करता म्हणजे तुझी नशा उतर नाहीतर नशा वाढायला गेली नशा वाढायला का प्रगती व्हायली नशा वाढायली नशा वाढायली लोकांना काय वाटलं प्रगती दुसरं 2 नंबर 4 नंबर घेतले माझ्या बापाला तर 1 एकर जमीन नव्हती मला 400 एकरचा आता मालक आहे पण मालक तो काय जीव भरतच असतो जीव फिरत असतो मरत नसतो फिरत म्हणजे मरत कुठं नाही फिरत का मरत जेव्हा गेले त्याच्या पुढे जाऊन तर देवत आहे पण ते त्याला नाम लागला पाहिजे ना ओळखायचा म्हणून जागता जगदेव राखा काही भाव अवघाते पूजा पत्र काय कशानं पूजा करा म्हणजे काय तुळशीचे म्हणणं टाकायचे ना हात वाटायचं झालं नखरे काय करायला भंडारे करायलो बनवले करायलो हे काय करायचे करायचे हे पुढे पंगत गेली मला कारण काय दुकानदारीचे बट्ट्यानं खूप पैसे मनाचा खूप पैसा कमवला आणि पुन्हा भंडारा केला झाला बहुता दिवसाला मनुष्य देहाला आला का घेऊ भाग नका घेऊ भाग धर्म तू मनुष्य देहात आला तर फक्त परमात्मा ओळखाव तो परमात्मा जे आहे शरीर मी नाही कर्म मी नाही पुण्य मी नाही पाप मी नाही मी देवाचा अंश देव म्हणतो की तू तो देव तू धनगर कुठे तू मारवाडी कुठे तू माळी कुठे तू कोण आहे देव देव पाय जरा निर्खून पाय नाही तर तुला घरपोळ झाली त्याच्यानं तू पुस्तक ज्ञानेश्वरी हे ते पाहिना
भगवद्गीता ना पाहिले का काही मग माणूस पास व्हायची इच्छा करतो का अर्थ करून घे पास व्हाय पास होले की नोकरी लागते आणि कसं असतं नोकरीचं माहितीये का तुम्हाला नोकरीचा असा सुट्टी असली की काम करायचं तसं काय आणि खाना म्हणलं की पैसे नाही भेटत पैसे कटत काम करी पण खायला भेटतो का पैसे द्यावं लागते म्हणून या करता सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निषेध संकट नराग दुर्गट पवशी म्हणून नद्यात आलं बहुता दिशा फेरा आला या नगरा नद्या फुकट नाही अनेक 284 देह भेटले आपल्याला स्वर्गाचा देह भेटला पण मनुष्य देह मनुष्य देह ऐसा निधो साधे तरी साधा सिद्ध सिद्ध म्हणजे ब्रह्म मायावाला चैतन्य म्हणजे ईश्वर आणि माया रहित चैतन्य म्हणजे ब्रह्म ते साधे तरी साधा सिद्ध आणि ह्या ब्रह्माचा बोध त्याला कोणी करोनी प्रबोध बोध नाही प्रबोध आणि भ्रम नाही संसार म्हणजे का म्हणजे पागल समज अक्कल खराब होणे अक्कल खराब होणं म्हणजे काय संसार काहीच्या काही वाटलं याला काय म्हणते भ्रम ज्ञानी कल्पना कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा त्याने पुढे गोवा त्याच्या नादाला मला निवडून आलं मी कोणी निवडून दिलं त्याला हे आया मूर्ख हा मूर्ख त्या मूर्ख लोकांना निवडून दिलं म्हणून तो कोण आहे महामूर्ख आहे कारण पैसे घेऊन निवडून दिलं आता निवडून कुठं फोटो काढायला इकडून बसून तिकडून तर याच्या करता आपल्या ठेवा नका घेऊ तुमचा स्वभाव तुम्ही परमात्मा धर्म तो तिसरा तुका मागे दान द्यावी जे आनंद तुकाराम महाराज तुम्हाला भीक मागतो तुम्ही त्या जवळ आहे देव आणि देवाचाच नाव धरा ते मला द्या तुका मागे दान द्यावेची दुसरं देऊ नका बर का नाही तर पूजा करतात काय सांगता बोला मोठाला हार घालतात नाही नेवद्याला काय काय आणतात ते म्हणते तुमच्यातलं तुम्ही चैतन्य मला द्या म्हणून पाय तो मग तुकाराम महाराज म्हणते तुका मागे दा अन्न दुसरं काही मला देऊ नका देव द्या आणि तुम्ही दे आणि तुमचं हे शरीर विनाकारण तुम्ही नाही तुम्ही विनाकारण काटाऱ्याला मी म्हणायला लागले आणि त्याला काय नखरे विकारायले छिपऱ्या वाढवायले
भांग बी पाडायले तेल बी लावायले कटिंग बी करायला लागले काय काही करा खरं नाही तुम्ही झेपऱ्या बी इतक्या वाढल्या तरी काय म्हणून या शरीरा त्याच्यामुळं जिद्द हे शरीर जिद्द कामू नये ते आमची कशामुळं आमची आज आमचे कुठे मग त्याच हे पत्र हे का लोखंड ते भिताड आहेत का माती माती एकात कळ नाही माती नाही ज्ञान आहे आणि कळणं तुम्ही नाहीत का काका तुम्ही अरे कळालं ना मग त्याला ते कळलं का तुला ते कळालं काय मला ते कळालं काय इथे काय हे मी कळालं शरीर कळालं आणि कळणारा तू आहे शरीराहून वेगळा शरीराहून वेगळा म्हणाला व तो शरीर खरं मानलं नाही देह नव्हे मग तुम्ही आत्ता विचार हे झाड आहेत किती मोठे झाड आहेत अरे एक पाणी आहे हे हिरवे झाड आहेत का एक पाणी आहे एक पाणी झाड झाडच नाही